बघायला चाललोय. कुठे चाललो ते तुम्हाला लवकरच समजेल. तर आज आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता निघालोय आणि आता आम्ही पोहोचलोय साताऱ्यामध्ये. ऑलमोस्ट 130 किलोमीटर अंतर आम्ही कव्हर केलंय. अजून आमचं अंतर बाकी आहे 296 किलोमीटर अंतर बाकी आहे. तर आम्हाला एक साधारण 6-7 तास लागतील आणि त्याच्यामध्ये ॲडॉन 2 तास पकडून एक 8-9 तासात आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचून जाऊ. दोघंच निघालेलो आहे. खूप थंडी आहे पण खूप मजा येते. खूप दिवसानंतर आम्ही एवढ्या लॉंग ट्रिपला चाललोय. कसं वाटतंय मग? पहाटे उठलोय 5 वाजता. किती एक्साइटमेंट आहे. खूप भारी वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं रात्री झोप झाली आहे. रात्री लवकर झोपलो होतो आम्ही. 10:30-11 वाजताच गायब झालो होतो. सकाळी 4ला उठून मस्तपैकी डॉट 5ला निघालो आम्ही. ठरवलेल्या प्लॅनिंगनुसार सगळं चाललेलं आहे. आमचा प्लॅन होता 6:15-7 पर्यंत सातारा पोहोचायचा. 6:15ला डॉट साताऱ्यात सोडले पप्पांना आम्ही आणि आता पुढे चाललोय. आता आमचे बरोबर 6.5 तास बाकी आहेत. आणि हा ही एक नवीन गोष्ट आपण लावलेली दाखवलीच नाहीये. तर आम्ही स्क्रीन लावून घेतली आहे. थंडी वाजतीये खूप जास्त. टू कोल्ड. गाडीतून उतरल्यामुळे जास्त वाजते. पोहे, वडा सांबर, उत्तप्पम. सांबर इज ओके. चटणी चांगली आहे. तर आता आम्ही केलाय ब्रेकफास्ट. मेदू वडा, उत्ताप्पा आणि पोहे. सांबर वॉज ओके. चांगला ब्रेकफास्ट मिळेल म्हणून आम्ही विठ्ठल कामतला थांबलो. पण एक्सपेक्टेशन्स एवढा छान ब्रेकफास्ट नव्हता ऍक्च्युली. सातारा पुणे रोडला जे आहे तिकडचे जे विठ्ठल कामत आहे ते खूप बेस्ट आहे. आम्हाला खूप आवडतं ते. म्हणजे आम्ही नेहमीच थांबतो. पण आता हे कोल्हापूरच्या साईडला जाताना जे आहे ते ओके आहे. म्हणजे पोहे ऍक्च्युली चांगले होते. सो तो एक सेफ ऑप्शन आहे तुम्ही कधी थांबलात तर. आता आम्ही निघतोय. आता आम्हाला साधारण 260 ते 70 किलोमीटर अंतर कव्हर करायचंय. आता आम्ही नेक्स्ट ब्रेक मध्ये एक 5-10 मिनिट घेऊ आणि डायरेक्ट मोठा ब्रेक 1 वाजता आम्ही लंचसाठी घेऊ. कारण आम्हाला जास्तीत जास्त लवकर पोहोचायचा आमचा प्रयत्न आहे अंधार पडायच्या आधी. तर आता आम्ही कोल्हापूर पास केलं आहे आणि आता आम्ही कागलजवळ पोहोचलोय. तर साधारण 162 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे आणि 3.25 तास दाखवत आहे. तर आम्ही अजून 1-1.5 तासाने वगैरे आम्ही लंच करायला थांबू आणि मग त्याच्यानंतर परत नॉनस्टॉप जाऊ. आता एक 5 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेतलाय. उतरलोय कारण मस्त वातावरण आहे. ढगाळ वातावरण आहे. आज बिलकुल ऊन नाहीये. सकाळी थंड होतं, परत थोडं हलकं ऊन आलं आणि आता एकदम छान आहे. सो फिलिंग गुड. प्रवास चांगला चाललाय. लेट्स सी. कराडमध्ये खूप ट्रॅफिक झालं होतं. एक ॲक्सिडेंट झाला छोटासा अनफॉर्च्युनेट. बट त्यामुळे तिथे खूप ट्रॅफिक झालंय आणि एक सुद्धा गाडी पुढे येऊ शकत नाहीये. त्यामुळे पुढचा सगळा रस्ता मोकळा आहे. सो मस्तपैकी क्रूज करत चाललोय आम्ही. थांबायची गरज पडत. सर्व्हिस रोडने गाडी टाकली. ब्रिज खालून मग परत या साईडला आलो. स्मार्ट डिसिजन. आम्हाला अजून 1-1.5 तास तरी तिथेच गेला असता. कारण की मोठा ॲक्सिडेंट झालाय. बस वगैरे का ट्रक काहीतरी आडवं झालंय त्यामुळे रस्ता ब्लॉक आहे. म्हणजे तुम्ही गाडीच पुढे जाऊ शकत. वेलकम टू कर्नाटका. कसा आहे रोड? 1 नंबर रस्ता आहे. म्हणजे मध्ये ना बऱ्यापैकी काम चालू आहे. काही ठिकाणी तर खूप मोठे ब्रिजेसचं काम चालू आहे. पण रस्ता खूप मक्खन आहे. इव्हन रस्ता आहे. असं अनइव्हन नाही. मध्येच खड्डा येतोय, मध्येच काहीतरी होतोय. प्लेन जिथं आहे तिथं प्लेन रस्ता आहे. जिथं काम चालू आहे तिथं काम चालू आहे. पण मजा येते गाडी चालवायला. अजून दमल्यासारखं वाटत नाही अजिबात. तो आता आमचं राहिलंय 2 तास 11 मिनिट. आता भूक लागली आहे. वी आर सर्चिंग फॉर द हॉटेल्स. पण खूप वेळ झाला हॉटेलच दिसत नाही. इथे प्रॉब्लेम आहे कर्नाटकात घुसल्यावरती. हायवेला तुम्हाला लगेच हॉटेल मिळत नाही. सो तुम्ही कधी या रोडने ट्रॅव्हल करणार असाल म्हणजे कर्नाटका बँगलोर साईडला म्हणजे कोल्हापूर सोडून बँगलोर साईडला चालला असाल तर तुम्ही तुमचं थोडंफार तरी फूड कॅरी करा मंचिंग करण्याइतपत. जेणेकरून जोपर्यंत तुम्हाला हॉटेल मिळत नाही तोपर्यंत तुम्ही वेळ निभावून नेऊ शकता. सो आता मी जेवायला थांबलो आहे. बेळगावमध्ये सॅफ्रॉन रेस्टॉरंट आहे. प्युअर व्हेज. सिम्पल ऑर्डर केली आहे. थाय करी ऑर्डर केली आहे. स्टीम राईस ऑर्डर केला आहे आणि पनीर टिक्का ऑर्डर केला आहे. रोटी वगैरे खायची इच्छा नाही. आता हेवी नाही करून घ्यायचं आज पहिल्याच दिवशी. कारण की पुढचे 4 दिवस काही ना काही खातच राहणार आहे आणि प्रवास पण खूप झाला आहे. सो त्रास अवॉइड करायला आता रोटी नाही खाते. लेट्स सी. आता जेवण करूयात आणि डायरेक्ट रिसॉर्टवर भेटूया.
म्हणजे असं नाही वाटत की पनीर खातो, टेस्टी आहे, तंदूर आहे. फक्त 32 मिनिट्स बाकी आहेत, 4:12 पोहोचणार. आम्ही आलोय दांडेलीमध्ये. फायनली पोहोचलोय. 5 वाजता पोहोचलो आम्ही डॉट. थोडा उशीर झाला कारण की थोडा प्रॉब्लेम झाला होता, जो की आम्ही सॉर्ट आउट केला जागेवरतीच. पण डॉट 5ला पोहोचलो. आमचं टार्गेट 6चं होतं, पण आम्ही 1 तास आधी पोहोचलो कारण की सगळ्या गोष्टी प्लॅननुसार झाल्या. कसं वाटतंय सिटी पासून इतक्या लांब एका जंगलात येऊन? लिटरली जंगल आहे, इथं कोणीही नाहीये. आमच्या बरोबर 4 म्हातारी लोक आहेत आणि 4 तरुण लोक आहेत दुसरी, आणि आम्ही दोघे. मस्त मस्त मजा येते. काही नाहीये म्हणजे इथं तुम्हाला रिसॉर्ट वरती सुद्धा थोड्या ऍक्टिव्हिटीज आहेत, पण तुम्ही नुसते येऊन बसलात आणि पक्ष्यांचा आवाज ऐकला तरी तुमचे पैसे फिटल्यासारखे. रेंज नाहीये, रेंज अजिबात नाहीये. मला तर अजिबातच नाही, थोडी तरी मला काहीच रेंज नाहीये. मस्त मस्त वाटतंय. लोक पण सपोर्टिव्ह आहेत त्या रिसॉर्टवरची, म्हणजे रिसेप्शनला असतील किंवा जी मुलं काम करतात तिथं ते पण सपोर्टिव्ह आहेत. तर भेटूयात उद्या भेटूयात आपण. आजचा दिवस इथेच संपवूयात आणि उद्यापासून आम्ही एकदम डिटेल्ड व्हिडिओ करतोय. दांडेलीमध्ये तुम्ही काय काय बघू शकता, काय काय आहे, काय काय रिसॉर्ट्स आहेत, इथलं फूड कसं होतं, तर त्याचा एक आम्ही सेपरेट व्हिडिओ करू. तब तक हम करते हैं एन्जॉय चाय. गाइज प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब. प्लीज शो सम लव.